निवडणुका आपल्या जागी आहेत. निवडणुकांचं असं वारं ऑलरेडी सुरू झालेलं आहे आणि निवडणुकांमुळे कदाचित ह्या सेलिब्रेशन्सला एक थोडासा जोर येऊ शकतो, पण ते हँडल करण्यासाठी लॉ अँड ऑर्डर मेंटेन अबाधित ठेवण्यासाठी नवी मुंबई पोलीस सजग आहे आणि सतर्क राहील. इफेक्टिव्हली आणि नियमबद्ध पद्धतीने होण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा पोलीस सजग राहिले आणि अलर्ट राहील. जे जिथे लिकरचं जे स्टोअर्स आहेत त्यांना 1 वाजेपर्यंत राहील आहे. जे महिला जिथे सर्व्हिस बार्स असतात ते 9:30 पर्यंतच आहेत आणि बाकीचे जे ऑर्केस्ट्रा बार्स आहेत आणि इतर जे पब्स आहेत किंवा जिथे लिकर सर्व होते हे यांना 5 वाजेपर्यंतची मुभा दिलेली आहे. तर ती जर कुठे कायदा आणि सुव्यवस्था ची अडचण नसेल तर त्यांना ह्या परमिशन्स राहतील आहेत आणि त्या नियमबद्ध पद्धतीनेच इम्प्लिमेंट केल्या जातील. किती पोलीस कर्मचारी आहेत आणि 2,500 प्लस पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे आज संध्याकाळपासूनच सकाळपर्यंत उद्या सकाळपर्यंत हे सर्व तैनात असतील आहेत. मी जसं म्हटलं की फिक्स्ड पॉइंट्सच्या माध्यमातून, काही नाकाबंदीच्या माध्यमातून, पेट्रोलिंगच्या माध्यमातून आणि काही छुप्या पद्धतीने सुद्धा आमचे हे पोलीस अधिकारी कर्मचारी सक्रिय असतात. अत्यंत आपण सर्व तैनात राहतील जेणेकरून जे बार्समध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये जी लोक मद्य सेवन करतायत त्यांच्याकडून कुठल्याही स्वरूपाचा आघात होऊ नये, ते सुरक्षित आपापल्या घरापर्यंत पोचेपर्यंत पोलीस हे सजग असतील आणि रोड्सवर सक्रिय पद्धतीने ड्युटी करतील. नवी मुंबई पोलीस सर्व नागरिकांना आवाहन करेल की आपण नववर्षाचं स्वागत हे हर्षोल्लासात करावं, आनंदाने करावं, परंतु सोबतच आपल्या सोबत असलेल्या महिलांची सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे जे काही नियम शासनाने बांधून दिलेले आहेत त्या नियमाधीन राहूनच आपण हे सर्व साजरं करावं. कुठेही जर आपण मद्यसेवन जास्त केलेलं असेल तर व्हॅले ठेवावा, ड्रायव्हर ठेवावा किंवा टॅक्सीचा वापर करावा. ड्रिंक अँड ड्राईव्ह अंडर इन्फ्लुएन्स ऑफ अल्कोहोल होऊ नये. नार्कोटिक्सचं सेवन ॲब्सोल्युटली निषिद्ध आहे. कुठेही ह्या स्वरूपाच्या गोष्टी आढळल्या तर पोलीस विल ॲक्ट व्हेरी स्ट्रॉंगली ऑन देम.